वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला दक्षिण काशी साधू संत लघुकुंभ मेळावा यशस्वी, निसर्गाचीही साथ। या लघुकुंभ मेळ्यासाठी उज्जैन, हरिद्वार, हिमाचल प्रदेश, गुजरात, त्र्यंबकेश्वर, उत्तराखंड, नारायणगाव अशा विविध भागातून शेकडो साधू संत आणि परदेशी भक्तही सामील। दिनांक 21 मे ते दिनांक 25 मे या कालावधीत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण। नमस्कार, आपण पाहत आहात युवा मराठी न्यूज। आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी संजीव महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्र विराट नगरी वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी तीर्थक्षेत्र वाईचा नावलौकिक वाढावा, वाई कृष्णा नदी व परिसर स्वच्छ राहावा, भाविक आणि पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरकडे जाता येताना वाईमध्ये यावे आणि बाजारपेठ, पर्यटन स्थळ आणि व्यापारास चालना मिळावी या सदहेतूने अभी नहीं तो कभी नहीं म्हणून अधिक मास आणि गुरुपुष्यामृत या योगाचे महत्त्व ओळखून लघुकुंभ मेळ्याचे आयोजन केले होते। त्यासाठी या ऐतिहासिक पवित्र कार्यासाठी चहूबाजूंनी भरभरून प्रतिसाद मिळाला। हा 5 दिवसीय सोहळा अतिशय सुंदर असा संपन्न झाला। दिनांक 21 मे रोजी छावणी पूजन व छावणी प्रवेश पासून ते दिनांक 25 मे सोमवार रोजी मान्यवर साधू संत आचार्य महामंडलेश्वर श्री महंत रथ शोभायात्रा व महिला शोभायात्रेने या लघुकुंभ मेळ्याची सांगता झाली। रोज सायंकाळी 7 वाजता महाआरतीने कृष्णा नदी परिसर दणाणून गेला। लघुकुंभ मेळ्याप्रसंगी हिंदू महासभेमध्ये व्यासपीठावरील उपस्थित व भाविकांसमोर परमपूज्य महादेव गिरीजी महाराजांनी समाजातील जातीयवाद विसरून नव्या पिढीला उच्च शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती आणि मूल्यांची ओळख करून घेण्याचे आवाहन केले। हा लघुकुंभ मेळावा यशस्वी होण्यासाठी वाई नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, वाईकर यांचेही सहकार्य लाभले। विशेष सहकार्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाईचे विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचे 7 अधिकारी आणि 150 पोलीस व होमगार्ड यांनी केले आहे। धन्यवाद।